नमस्कार मंडळी, आज आपण हॉटेलसारखा डाळ तडका अगदी घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक कुकरचं भांडं घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये 1 कप तुरीची डाळ, पाव कप मसूर डाळ आणि पाव कप मुगाची डाळ घेतली आहे. हे मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे. तुम्ही सेम कपचं सुद्धा प्रमाण घेऊ शकता. आता ही डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता याच्यामध्ये डाळ शिजेल इतकं आणि थोडंसं वरतून जास्तीचं पाणी घातलं आहे. म्हणजे मी 1 ग्लास आणि त्याच्यानंतर अजून अर्धा ग्लास पाणी घातलं. अर्धा चमचा हळद घातली आहे, चिमूटभर हिंग घातलं आणि ह्याला 4 शिट्ट्यांमध्ये मी शिजवून घेतलं आहे. आता ही डाळ थंड झाल्यानंतर ही घोटून घेणार आहे मी थोडीशी. व्यवस्थित अशी घोटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याचं आपण फोडणी तयार करूया. 2 चमचे तेल घेतलं आहे मी. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. तर लसणाच्या पाकळ्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित, कारण की डाळ तडक्यामध्ये लसणाचा फ्लेवर खूप महत्त्वाचा असतो. 1 हिरवी मिरची घातली आहे उभी चिरून. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. अर्धा कांदा घातला आहे आणि अर्धा टॅमॅटो घातला आहे. इथे टॅमॅटो आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. फोडणीमध्ये नेहमीच कोथिंबीर छान लागते, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून. कसुरी मेथी घातली आहे. ही कसुरी मेथी आपल्याला हातावर थोडीशी चुरून घ्यायची आहे. फोडणीमध्ये कसुरीचा मेथीचा फ्लेवर खूप छान लागतो म्हणून. आता आपण याच्यात काही मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा धनेपूड घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा हळद घातली, कारण की आपण डाळ शिजताना सुद्धा हळद घातली होती म्हणून. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून जायचं आहे. सगळ्या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांदा आणि टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घातली आहे. आता ह्याची आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. त्याच्या आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ज्या कुकरच्या भांड्यात मी डाळ शिजवत होती त्याच्यामध्येच पाणी घातलं आहे मी. ही डाळ तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठरवू शकता. मी थोडीशी घट्टच ठेवणार आहे हिला. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. अजूनपर्यंत मी मीठ नव्हतं घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता आपण ह्याचा छानपैकी तडका बनवूया. 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. साजूक तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं, 2 लाल सुक्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि ह्याचा छान तडका केला आहे मी. पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि जो तडका राहिला होता तो उरलेला तडका मी या पद्धतीने घातला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.